नमस्कार मित्रमैत्रिणींनो. श्रावण सुरू झालेला आहे. श्रावण म्हटलं की हा उपवास झाला नाही की दुसरा उपवास असतोच. श्रावणी सोमवार असतात. काही बायका श्रावणातील शुक्रवार सुद्धा करतात मुलांसाठी. संकष्टी असते, प्रदोष असे बरेच आपले लागोपाठ उपवास श्रावण महिन्यामध्ये येतात. तर नेहमी आपल्याला खिचडी खाण्याचा कंटाळा येतो. पित्ताचा देखील खिचडीमुळे त्रास होतो. आणि श्रावणी सोमवारला वरीचे किंवा भगरचे तांदूळ सुद्धा खाल्ले जात नाहीत. तर अशा वेळेस तुम्ही हा पौष्टिक असा उपवासाचा लाडू खाऊ शकता. उपवास नसला तरी सुद्धा खाण्यासाठी हा लाडू पौष्टिक आहे आणि आपल्या आरोग्यासाठी हेल्दी आहे. हा लाडू तुम्ही जर हिवाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये खाल्ला तर शरीरामध्ये वात वाढणार नाही आणि रक्तवाढीचं प्रमाण वाढेल. त्याचवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली होती. कढईमध्ये 2 वाट्या शेंगदाणे काढून घेऊयात. ग्रॅममध्ये पाहायचं झालं तर साधारणतः 300 ते 350 ग्रॅम हे शेंगदाणे आहेत. मीडियम लो फ्लेमवरती शेंगदाणे एकसारखे हलवत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे जसे भाजले जातील तशी टरफले वेगळी होऊ लागतात आणि शेंगदाण्यावरती असे आपल्याला हलकेसे डाग दिसून येतात. शेंगदाणे हे आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी असतात. त्याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असतं, त्यामुळे पोट देखील आपलं व्यवस्थित साफ होतं. केसांसाठी सुद्धा शेंगदाणे हेल्दी असतात, कारण आपल्याला माहीत आहे याच्यामध्ये तेल असतं. शेंगदाण्यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ई असल्यामुळे हे आपल्या केसांसाठी आणि त्वचेसाठी फायदेशीर आहे. शेंगदाणे खाल्ल्यामुळे हे पचनासाठी जड असतात, त्यामुळे लवकर भूक लागत नाही. त्यामुळे उपवासा दिवशी तुम्ही शेंगदाण्याचा लाडू खाल्ला आणि त्यासोबत थोडंसं दूध घेतलं तर तुम्हाला दुसरं काही खाण्याची आवश्यकता नाही. शेंगदाणे तुम्ही कच्चे खाऊ शकता, भाजलेले किंवा भिजवून खाल्लेले शेंगदाणे हे सर्वात जास्त हेल्दी असतात. तर या ठिकाणी आपले शेंगदाणे छान असे भाजून झालेले आहेत, पाहू शकता. छान असे खरपूस भाजायचे आहेत. बिलकुल कच्चे राहिले नाही पाहिजेत आणि शेंगदाणे भाजताना एकसारखे सतत ते हलवायचे आहेत, जेणेकरून ते एकसारखे सुद्धा भाजले जातात आणि करपत नाहीत. तर या पद्धतीने चेक करायचं आहे. छान असं पटकन याचं टरफल निघालं जात आहे आणि शेंगदाणे भाजल्यानंतर त्याचा सुगंध देखील दरवळतो. याच्यावरून सुद्धा तुम्ही ओळखू शकता की शेंगदाणे छान आतपर्यंत भाजले गेलेले आहेत. भाजून झालेले शेंगदाणे आपण एका आता ताटामध्ये काढून घेऊयात. यानंतर आपल्याला लागणार आहे 1 वाटी किसलेलं सुकं खोबरं. ग्रॅममध्ये पाहायचं झालं तर 150 ग्रॅम हे खोबरं आहे. खोबरं भाजताना आपल्याला मंद आचेवरच भाजायचं आहे, कारण ते पटकन भाजलं जातं. खोबऱ्यामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असतं, त्यामुळे आपली हाडी मजबूत होतात आणि खोबऱ्यामध्ये तेलसुद्धा भरपूर असतं, त्यामुळे केसांची वाढ चांगली होण्यासाठी मदत होते. केस आतून मजबूत आणि चमकदार होतात. बघितलंत ना, लगेचच खोबरं छान असं हलक्या तांबूस रंगावरती भाजून झालेलं आहे, अगदी 2 ते 3 मिनिटांमध्ये. हे मी आता काढून घेतलं. कढई स्वच्छ अशी पुसून घ्यायची आहे. तीच कढई ठेवलेली आहे. त्यामध्ये साधारणतः 1 ते 2 चमचे आपल्याला तूप काढायचं आहे. आता लाडूचा पौष्टिकपणा वाढवण्यासाठी साधारणतः 20 ग्रॅम या ठिकाणी मी डिंक घेतलेला आहे. डिंक हा आपल्या आरोग्यासाठी खूप हेल्दी असतो. तर या प्रकारे छोटा मोठा जो तुम्हाला दुकानामध्ये मिळेल त्या प्रकारचा डिंक घ्यायचा आहे. डिंक तळण्यासाठी लागेल एवढंच तूप कढईमध्ये काढायचं आहे. तूप छान अगोदर गरम करायचं, जेणेकरून त्यात टाकल्याबरोबर डिंक छान असा फुलू लागतो. जोपर्यंत डिंक छान फुलत आहे आणि फुलण्याची प्रोसेस बंद होत नाही तोपर्यंत डिंक तेलातून काढायचा नाही. सुरुवातीला हा आपल्याला पांढरा शुभ्र दिसतो, हलकासा तांबूस दिसायला लागला की डिंक तळलेला आहे असं ओळखायचं आणि बुडबुडे सुद्धा तुपाचे कमी झालेले आपल्याला दिसून येतात. याच्यावरून तुम्ही ओळखू शकता की डिंक आतपर्यंत छान तळला गेलेला आहे. डिंक खाण्याचे सुद्धा भरपूर फायदे आहेत. पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये बऱ्याच जणांना वाताचा त्रास होतो. आभाळ आलंय की हाडे आतून ठसठसू लागतात, दुखू लागतात. काही जणांना हातावरती पायावरती सूज सुद्धा दिसून येते. तर डिंकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि फॉस्फरस असल्यामुळे हाडे मजबूत होतात आणि डिंक आपल्या शरीराला आतून मजबूत बनवते. त्यामुळे ज्यावेळेस आपण एखादा लाडू बनवू शेंगदाण्याचा असेल, पण उपवासा दिवशी सुद्धा आपण थोडंसं कमी जेवण जेवतो, त्यामुळे सुद्धा आपल्याला संध्याकाळी थकल्यासारखं होतं. तर अशा वेळेस तुम्ही हा डिंकाचा लाडू जर खाल्ला तर तुम्ही कितीही दिवसभर काम केलं तरीसुद्धा तुम्हाला थकल्यासारखं वाटणार नाही. त्यामुळं हा पौष्टिक आणि कमी साहित्यात बनणारा साधा सोप्पा असा लाडू तुम्ही नक्की ट्राय करून बघा. सर्व डिंक मी तळून घेतलेला आहे. आता हा आपण थंड करून घेऊयात. डिंक, शेंगदाणे आणि खोबरं पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे.
शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतर याची टरफलं काढून घ्यायची आहेत. बऱ्याचदा शेंगदाण्याचा लाडू खाल्ला किंवा शेंगदाणे खाल्ले की बऱ्याच जणांना पित्त होतं. पण आता मी तुम्हाला एक ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे शेंगदाण्याचे लाडू जरी तुम्ही खाल्ले तर बिलकुल तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. शेंगदाण्याच्या अशा डाळी करून घ्यायचा आणि मध्ये जो थोडासा इथे जो असा भाग असतो बघा, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवते, तो पूर्णपणे आपल्याला काढून टाकायचा आहे. असं जर तुम्ही केलं ना तरी शेंगदाण्याचे लाडू खाल्ले ना तर तुम्हाला पित्ताचा त्रास होणार नाही. याच पद्धतीने आपण साधे जरी तुम्ही गूळ शेंगदाण्याचे लाडू केले किंवा या पद्धतीने खोबरं आणि डिंक घालून जरी लाडू केले तर त्यावेळेस तुम्ही हा मधला जो पाकळीचा भाग आहे त्यातील हा कोंब काढून टाकायचा. यामुळेच पित्ताचा त्रास होतो. एक वाटी घ्यायची आहे. वाटीच्या साह्याने या पद्धतीने शेंगदाण्यांच्या डाळी करायच्या. त्यामुळे काय होईल, डाळीसुद्धा शेंगदाण्याच्या होतील आणि टरफलेसुद्धा पटकन वेगळी होतात. अगदी अर्ध्या मिनिटामध्येच हे काम करून झालेलं आहे. बघू शकता जवळपास सर्व शेंगदाण्यांची टरफले निघालेली आहेत. आता एक झारा घ्यायचा आहे ज्याने आपण चकली किंवा काही तळण काढतो. यामुळे काय होतं, टरफल अगदी सहजपणे वेगळी होतात आणि जर आपण हे ताटामध्ये पाकडलं तर खूप सारा सगळीकडे कचरा उडतो, तर तो सुद्धा होणार नाही. तर या पद्धतीने सर्व शेंगदाणे मी स्वच्छ करून घेते. ही ट्रिक सुद्धा अगदी सोपी आहे, त्यामुळे तुम्ही नक्की करू शकता. दोन्ही ट्रिक वापरून पहा. सर्व शेंगदाणे या पद्धतीनेच मी गाळून घेतलेले आहेत. आता डिंक आणि खोबरं थंड झालेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे दोन्ही काढून घेऊयात. साधारणतः हे लाडू आपले 1 किलोच्या प्रमाणात तयार होतात. आता मिक्सरमध्ये बारीक करताना हलकसे जाडसरच हे ठेवलेले आहे. खूप जास्त देखील बारीक ग्राइंड करायचं नाही. डिंक, खोबरं तुम्हाला जर मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं नसेल तर तुम्ही हाताने सुद्धा चुरू शकता. पण घरामध्ये जर वयस्कर मंडळी असतील तर त्यांना चावताना थोडासा प्रॉब्लेम होतो हे लाडू खाताना. यासाठी मिक्सरमध्ये फिरवून घेतलेला आहे. किंवा लहान मुलंसुद्धा असा तोंडात विरघळणारा लाडू असेल तर पटकन खातात. आता याच्यामध्ये शेंगदाणे सुद्धा सुरुवातीला हलकेसे जाडसर वाटून घेणार आहे. खूप जास्त बारीक करायचे नाही. त्यामुळे काय होईल, रेडीमेड जसे आपण मार्केटमध्ये शेंगदाण्याचे लाडू आणतो तर ते खुसखुशीत लागतात बघा. जास्त अशी शेंगदाण्याची पावडर नसते. तर त्या पद्धतीचे लाडू आपले तयार होतील. अगदी एक 10 सेकंदच फिरवून घेतलेला आहे जेणेकरून याच्यामध्ये शेंगदाण्याचे जाडसर असे कण आपल्याला दिसून येतील. आता याच्यामध्ये मी घालणार आहे 1 वाटी बारीक चिरलेला गूळ. आता लाडू तुम्हाला किती गोड आवडतात याप्रमाणे तुम्ही 1/2 वाटी सुद्धा गूळ घालू शकता. पण 1 वाटी अगदी गच्च भरून बारीक चिरलेला गूळ आहे. हा या स्टेजला आपण घालायचा आहे. हे लाडू बनवताना आपल्याला पाक वगैरे बनवावं लागत नाही. अगदी बनवायला साधे सोपे आहेत. कुणीही घरातील बनवेल इतके सोपे आहेत. विशेष म्हणजे हे लाडू छान महिना 2 महिने टिकून राहतात. बिलकुल खराब होत नाहीत. जर तुम्ही या पद्धतीने सर्व साहित्य अगदी मस्त व्यवस्थित भाजून घेतलं तर. सर्व साहित्य मिक्सरमध्ये छान असं आपण दरदरीत वाटून घेतलेलं आहे. हे एका ताटामध्ये काढून घेऊया. हे लाडू अगदी छान पटपट वळले जातात बघू शकता. कारण जरी पाक बनवला नसला, तूप वापरलं नसलं तरी सुद्धा जे पदार्थ आपण वापरलेले आहेत त्यांना मूळचा स्वतःचाच तेलकटपणा असतो. त्यामुळे हे लाडू अगदी सहज वळले जातात. बिलकुल हे लाडू वळताना त्रास होत नाही. त्यामुळे हे मिश्रण मुलांना जरी तुम्ही लाडू वळण्यासाठी करून दिलं तर ते सुद्धा लाडू वळून तयार करतील. आहेत ना अगदी साधे सोपे. हिवाळ्यामध्ये तुम्हाला वाताचा त्रास होत असेल, शरीरातील रक्त कमी झालं असेल तर अशा वेळेस सुद्धा तुम्ही हे लाडू अगदी झटपट बनवून तयार करू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही याच्यामध्ये थोडीशी वेलचीची, जायफळाची पावडरसुद्धा घालू शकता. सुरुवातीला टाकायची विसरलेली होती, ती मी आत्ता टाकलेली आहे. कोणत्याही प्रकारचा वात असेल तरी सुद्धा तुम्ही त्यासाठी हे लाडू खाऊ शकता. हाडे मजबूत होतात. मुलांना रोज एक लाडू आणि दूध दिलं तर मुलांची हाडं मजबूत होतील, वजन वाढेल, त्यांच्या शरीरातील रक्त वाढेल, त्यासोबतच स्मरणशक्तीसुद्धा तल्लख होईल. तर तुम्ही सुद्धा कंबरदुखीचा त्रास होत असेल तरी सुद्धा हा एक लाडू सकाळी खा. सोबतच थोडंसं दूध घेतलं तरी सुद्धा कंबरदुखीचा त्रास कमी होईल. तर हा पौष्टिक लाडू तुम्ही नक्की बनवून पहा. भरपूर असे याचे फायदे आहेत. जेवढे सांगेल तेवढे कमीच आहेत. त्यामुळे हिवाळ्यात, पावसाळ्यात हा लाडू आवर्जून बनवून प्रत्येकाने खाल्ला पाहिजे. आणि हा लाडू तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून सांगा. ही आजची ही लाडूची साधी सोपी तरीही तितकीच पौष्टिक रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि मैत्रिणींनो, आता गणपती झाले की लगेच नवरात्र आहे. अशा वेळेस सुद्धा तुम्ही हा लाडू बनवून खाऊ शकता.
तर आजची ही आरोग्यदायी पौष्टिक अशी लाडूची रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आज वेळात वेळ काढून तुम्ही ही रेसिपी पाहिली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटूया छान साध्या सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसह. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा, आनंदी राहा, असे छान छान पदार्थ खात राहा. धन्यवाद.